नमस्कार, उमेश 24 चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप करत युवा स्वाभिमान पार्टी आणि शेतकरी संघर्ष समितीने अमरावती विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. रोही, नीलगाय, रानडुकरे यांच्यासह अन्य वन्य प्राण्यांमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासोबतच अमरावती चांदूर बाजार, अमरावती दर्यापूर, अमरावती परतवाडा, अमरावती भातकुली, अमरावती कुर्रा आणि अमरावती मोर्शी मार्गावर वन्य प्राण्यांची वर्दळ वाढल्याने रस्ते अपघातांचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आला. वन्य प्राण्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासोबतच रोहींच्या नसबंदीचा उपाय, वन्य प्राण्यांना सुरक्षित जंगलात स्थलांतरित करणे, शेतीच्या नुकसानीची 100% भरपाई आणि सामूहिक कुंपणासाठी 100% अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शाबळे आणि शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शेखर अवघड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्याची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला. जिल्ह्यातील आज 12 तालुक्यातील प्रत्येक गावातील ज्या वन्य प्राणी यामध्ये रोही, नीलगाय, रानडुक्कर आणि हरण यांच्यामुळे जे शेतकऱ्यांनी जे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी आहे, सर्व शेतकरी आज विभागीय आयुक्त सन्माननीय मॅडम यांच्याकडे यांच्याकडे आज आले आणि त्यांना आज निवेदन दिलं की अमरावती जिल्ह्यातल्या 12 तालुक्यामध्ये वरळूर, मोर्शी, अंजनगाव, सुरजी, भातकुली, अमरावती, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव सर्व तालुक्यातील प्रतिनिधी आले आणि त्यांना निवेदन असं दिलं की वन्य प्राण्यांमुळे विशेष करून रोहीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन राहिलं आहे, उभे पिकं उद्ध्वस्त होऊन राहिले आहे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी 1-1.5 वर्षांनी 20-25 रोही होते त्या ठिकाणी 2-2 दिवसाचा कळप आलेला आहे आणि तो कळप अक्षरशः पूर्णपणे शेतं उद्ध्वस्त करून राहिले आणि या संदर्भात वारंवार सर्वांनी प्रत्येक तालुक्यातून निवेदन प्रशासनाला दिलं, वन विभागाला दिलं, पण त्याकडे पूर्णपणे साफ दुर्लक्ष प्रशासनाने केलेलं आहे. त्यामुळे आज संतप्त होऊन सर्व शेतकरी विभागीय आयुक्तांना भेटले आणि त्यांना सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांची जीवितहानी होते, पिकाची हानी होऊन राहिली, पूर्ण आर्थिक डबघाई झालेला आहे आणि आधीच हे कुठं दुष्काळ सदृश परिस्थिती असताना बोगस बियाण्याची मोळाली असताना शेतकऱ्यावर हा मोठा प्रकारे प्रहार झालेला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. अशा शेतकऱ्यांना तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर तुम्ही या वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासून आणि जीवितहानीपासून यांना मदत करा आणि या संदर्भात शासनाकडून काही कठोर पावलं उचलल्या गेली पाहिजे. त्या संदर्भात आमच्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या की 100% अनुदानावर सामूहिक कुंपण योजना राबवल्या गेली पाहिजे. जेवढे वन्य प्राणी आहे रोही यांना क्लब करून जंगलामध्ये सोडलं पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना करून आणि ज्या रोहींमुळे त्रास आहे त्या रोहींची अक्षरशः नसबंदी केली पाहिजे. अशा प्रकारची सूचना आम्ही प्रशासनाला केलेली आहे आणि या संदर्भात सन्माननीय विभागीय आयुक्तांनी अतिशय सकारात्मक भूमिका ठेवून या संदर्भात आम्ही काहीतरी निर्णय करू असं सांगितलं आहे. पण आम्ही त्यांना हा पण इशारा दिला आहे, जर शेतकऱ्यांना जर या संदर्भात लवकर ताबडतोब न्याय मिळाला नाही तर हे फार मोठं जनआंदोलन उभं होईल. याची जी छोटीशी ठिणगी हा विशाल ठिणगी होईल आणि त्याचे प्रशासनाला फळ भोगावे लागतील असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच आज शेतकरी वर्ग या संदर्भात त्यांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे. धन्यवाद. आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय निर्णय घेते याकडे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. प्रतिनिधी पवन पाटणकर सोबत बघत राहा उमेश 24 चॅनल.